यण्णीमज्जन अर्थात 68 लिंगांच्या तैलाभिषेकानं रविवारपासून मोठ्या उत्साहात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास प्रारंभ होत असून हर्र बोला हरच्या गजरानं अवघी हुतात्मा नगरी दुमदुमून जाणार आहे। भूतलावरील अलौकिक असा यात्रा सोहळा म्हणून सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वरांच्या यात्रा सोहळ्याकडे पाहिलं जातं। महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील लाखो भक्तगण या यात्रा सोहळ्याची विलक्षण अशी अनुभूती घेताना स्वतःला धन्य धन्य मानतात आणि जणू स्वतःला विसरून जातात। तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलेल्या अशा या अलौकिक यात्रा सोहळ्यास रविवार दिनांक 13 जानेवारीपासून यण्णीमज्जन अर्थात 68 लिंगाच्या तैलाभिषेकानं सुरुवात होत आहे। सोमवारी 14 जानेवारी रोजी संमती कट्ट्यावर लाखो भक्तगणांच्या साक्षीनं अक्षता सोहळा होणार असून मंगळवारी 15 जानेवारी रोजी होम मैदानावर सायंकाळी होम प्रदीपनाचा कार्यक्रम होणार आहे। बुधवारी रात्री शोभेचं दारूकाम होणार असून गुरुवारी कप्पडकळी अर्थात नंदीध्वजांच्या वस्त्रविसर्जनानं यात्रेची सांगता होणार आहे। यात्रा सोहळ्यासाठी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचायत कमिटीकडून अत्यंत जय्यत तयारी करण्यात आली असून हर बोला हरच्या गजरानं अवघी सोलापूर नगरी दुमदुमून जाणार आहे। नंदीध्वज मिरवणूक मार्गासह शहरात ठिकठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली असून अवघी हुतात्मा नगरी जणू या निमित्तानं सजून गेली आहे। सर्वत्र उत्साह, आनंद आणि मांगल्याचं वातावरण दिसून येत आहे। प्रत्येक जण यात्रा सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे। दरम्यान होम मैदान परिसरात मनोरंजनाची आणि करमणुकीची साधनं मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली असून यात उंच पाळणे, टोराटोरासह विविध प्रकारच्या साधनांचा समावेश आहे। बालगोपाळांच्या आणि अबालवृद्धांच्या भरपूर मनोरंजनासाठी या ठिकाणी 250हून अधिक दालनांची निर्मिती करण्यात आली आहे। यामध्ये सौंदर्य प्रसाधनं, गृहोपयोगी वस्तू, खाद्यान्न, खेळणी अशा विविध प्रकारच्या स्टॉल्सचा समावेश आहे। तमाम बच्चे कंपनी गड्डा यात्रेसाठी जणू सज्ज झाली आहे। दरम्यान संस्कार भारती आणि कला संगम फाउंडेशनच्या वतीनं नंदीध्वज मिरवणूक मार्गात यंदाही आकर्षक अशा रंगावलीच्या सुरेख पायघड्या घालण्यात येणार आहेत। याचीही जय्यत तयारी आणि सराव करण्यात आला आहे। या पायघड्या यंदाही यात्रेचं प्रमुख आकर्षण ठरणार असून वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण अशा पायघड्यांनी प्रत्येक जण जणू हरवून जातो आहे। दरम्यान कला संगम फाउंडेशनचे रवींद्र आमने यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली। कला संगम फाउंडेशन ही संस्था गेली 18-19 वर्ष झालं त्या ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराची सेवा करत असते। ती केवळ या रांगोळीमार्फत, कारण प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी एक आगळा वेगळा असा एक रांगोळीच्या माध्यमातून एक थीम घेऊन आलेली ही कला संगम फाउंडेशन आणि या कला संगम फाउंडेशनची यावर्षी जी रांगोळीची थीम आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 15 गालिचा आहेत आणि पोर्ट्रेटच्या माध्यमातून आपल्या भारतीय पारंपरिक वगैरे ज्या काही आपण खेळ खेळत असतो अशा खेळाचा हा देखाव आपण पोर्ट्रेटच्या माध्यमातून इथं कला संगम फाउंडेशनच्या वतीने रांगोळीच्या मार्फत आम्ही इथं सादर करत आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे यावर्षी जवळजवळ हा जो शिबिर आहे गेली आता जवळजवळ 20 ते 25 दिवस झालं हा मोफत आम्ही ह्या कला संगम मार्फतच्या वतीने देत आहोत। अश्विनी सास्तूर तसंच सिद्धी शर्मा यांनीही एक वेगळा अनुभव आणि समाधान असल्याचं म्हटलं। येत आहे तर यावर्षी मला मागच्या वर्षीपेक्षा खूप काही नवीन शिकण्यासाठी मिळालं आणि यावर्षी मला मागच्या वर्षीचे माझे डिझाईन्स वगैरे बघून रुपाताईंनी मला यावेळेस पोर्ट्रेट आणि गालिचा काढण्याची पण संधी दिली। येथे नवीन नवीन डिझाईन शिकवले जातात, ते खूप छान वाटलं व सर्वजण खेळीमेळी शिकवतात। कोणाकडून काही चांगलं वाटतं सगळ्यांकडून सगळं शिकून। पहिलं वर्ष आहे माझं, मला रांगोळी पण हातात धरता येत नव्हती, इथं येऊन मी शिकले। खूप छान छान डिझाईन काढायला खूप चांगले डिझाईन शिकले पण आणि शिकवले पण आणि खूप कॉपरेट करतात ताई। आम्ही मस्ती केलो तरी काय म्हणत नाही, मार्गदर्शन पण खूप छान भेटलं। सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्यानिमित्त भक्ती सागराला जणू उधाण आलं आहे।